श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 36. तोच हा उडुपी बालकृष्ण. मी शंकर भट्ट, कर्नाटक देशस्थ स्मार्त भारद्वाज गोत्राचा ब्राह्मण आहे. तिथे मोरपीसधारी बालकृष्णाचे अतिमुग्ध मनोरम दर्शन मला लाभले. त्यांनी मला कन्याकुमारीस कन्यका परमेश्वरीच्या दर्शनास जावयाची आज्ञा केली. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ, अध्याय 1. श्रीकृष्ण परमात्मा कसा नाना नाटक कपट सूत्रधारी असतो ते वरील प्रसंगी दिसते. त्याचं स्थान दक्षिण कर्नाटकात उडुपी येथे. त्यामुळे तो उडुपी बालकृष्ण म्हणून प्रसिद्ध, कारण तो येथे बालरूपात आहे. तर पश्चिम कर्नाटकात राहणारा अल्पबुद्धीचा, विद्येचा गंध नसलेला, गरीब परिस्थितीचा शंकर भट्ट फक्त अंगावरील कपड्यानिशी या उडुपी बाळकृष्णाच्या दर्शनास आला. 1335 सालचा काळ तो. त्या काळी इंटरनेट हे फक्त परमात्मा आणि त्याच्या योग्यांकडेच होते. तर दर्शनास आलेल्या या शंकर भट्टास घरी माघारी न पाठवता श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला थेट भारतभूमीच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी, जिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सहोदरी उदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा माता, तिच्या दर्शनात जाण्याची आज्ञा केली. श्रीकृष्ण परमात्म्याला काय माहीत नव्हते का की या शंकर भट्टास कन्याकुमारीकडे का पिटाळायचे आहे? त्याला जर इथेच सांगितले असते की तू इथून कुरवपूरला जा, तिथे साक्षात दत्तात्रेय हे श्रीपाद श्रीवल्लभ रूपात विहार करत आहेत आणि तुला त्यांचे चरित्र लिहायचे आहे. शंकर भट्टाने तर आधीच सांगितलेले की तो एक अल्पबुद्धीचा व विद्येचा गंध नसलेला आणि न पाहिलेल्या व्यक्तिमत्वाचे चरित्र लिहायचे, जे व्यक्तिमत्व आंध्र प्रदेशात निवास करून आहे. शंकर भट्ट ही आज्ञा ऐकून तिथेच गडबडला असता. म्हणून श्रीकृष्णाने त्याला कन्याकुमारी दर्शनाची लालूच दाखवली. आध्यात्मिक दृष्टांत होण्यामागे हेच तत्व आहे. दृष्टांत त्या व्यक्तीच्या फायद्यासाठी नसतात, तर परमात्म्याचे कार्य, परमात्म्याने सोपवलेलं कार्य पार पाडण्यासाठी असतात. एखादा माणूस आध्यात्मिक झाला म्हणून, त्याला दृष्टांत झाले म्हणून काही त्याची कर्मबंधनातून सुटका होत नाही. दृष्टांत, अनुभूती ही त्या माणसाच्या निस्वार्थी वृत्तीची परमात्म्याने दिलेली पावती असते. दुकानदार दुकान उघडून बसतो, मोलाप्रमाणे पैसे घेतो आणि माल मोजून देतो. हे जर त्याने तंतोतंत पाळलं तर ते झाले निष्काम कर्म. तोही कर्मयोगी ठरतो. पण जर का स्वार्थ भावना मनात येऊन जास्त पैसे घेणे, कमी, खराब, नकली माल देणे, भेसळ करणे, दुधात पाणी घालणे, चोऱ्या करणे असं काही झालं तर सुरू होते कर्मबंधन. तर शंकर भट्ट हा अल्पबुद्धीचा असला तरी तो निष्काम, निस्वार्थपणाने बाळकृष्णाच्या दर्शनास आला होता. आणि वृत्तीत हा बदल अचानक किंवा एकदम होत नाही. त्यासाठी आधी निरंतर त्याग लागतो. शंकर भट्ट तर मुळातच फाटका माणूस. 1335 ते 1353 या त्याच्या ज्ञात प्रवासात तो कोणालाही काहीही मागत नाही. साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांनाही त्याने प्रत्यक्ष सेवा सहवासात राहूनही काहीच मागितलं नाही. गुरुद्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त होण्यासाठी कृष्णेकडे निघाले तेव्हा एकमेव शंकर भट्ट तिथे हजर होता. त्या क्षणी देखील त्याने काहीही मागितले नाही. अगदी पुनर्दर्शन प्राप्तिरस्तू देखील म्हणला नाही. फक्त श्रीपादांनी दिलेल्या पादुका हृदयाशी कवटाळून रडला. उडुपी येथून कुरवपूर पूर्व दिशेला आहे आणि कन्याकुमारीला जाऊन तेथून कुरवपूरला जाण्यापेक्षा नक्कीच जवळ आहे. पण अध्यात्मात शॉर्टकट चालत नाही ना. आधी काया, वाचा, मनाने झिजावेच लागते. अर्जुनाला जसा कुरुक्षेत्रावर नेऊन आप्तस्वकीय व 42 अक्षौहिणी सेनेपुढे उभे केले, तसं शंकर भट्टास उडुपी येथून 1000 किलोमीटर अंतरावरील कन्याकुमारीला नेऊन सांगितलं की आता जा कुरवपूरला. म्हणजे रणांगणात नेऊन उभं करायचं आणि म्हणायचं कर युद्ध आता.
अर्जुनही या परिस्थितीत गर्भगळीत झाला, पण त्याला भगवद्गीता सांगून उमेद उत्साह देत स्वधर्माची कर्तव्याची आठवण करून देत झुंजावला. तशाच प्रकारे शंकर भट्टास आधी कन्याकुमारी, मरुत्वमलई, मदुराई, पळणी क्षेत्र, तिरुपती असं करून तिरुमलदासापुढे उभे केले आणि सांगितलं की आजच श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लिहायला सुरुवात कर. म्हणजे उडुपी ते कानिपाकम हा प्रवास शंकर भट्टासाठी सोन्याची तापलेली मूस होती, ज्यात शंकर भट्ट शुद्ध व तयार झाला. म्हणून परमात्मा जे काही करतो ते आपल्या कर्मबंधनास अनुसरून कर्मबंधनातून मुक्तीसाठी करतो. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.